मंडळी, यंदा पाऊस महाराष्ट्राला तारणार की मारणार? हवामान खात्याचे अखेर सर्वात मोठा आणि धक्कादायक रिपोर्ट जाहीर केला आहे. केरळमध्ये मान्सून वेळेआधीच म्हणजेच 26 मेला धडकत असला तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर यंदा दुष्काळाचं सावट आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस होणार आहे. तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी येणार आणि सर्वात महत्त्वाचं, यंदा खरीप पेरणी नेमकी कधी करायची? दुबार पेरणीचं संकट टाळायचं असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही मिस न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला जाणून घेऊया संपूर्ण महाराष्ट्राचा जिल्हावार रिपोर्ट. शेतकरी बांधवांनो, यंदा पॅसिफिक महासागरात एल निनो ची स्थिती असल्यामुळे हवामान विभागाने संपूर्ण देशात सरासरीच्या 92% ते 95% पावसाचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच पाऊस सरासरीपेक्षा किंचित कमी राहू शकतो. पण घाबरू नका, मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. आता आपण थेट विभाग आणि जिल्ह्यावर तारीख बघूया. विभाग पहिला, कोकण आणि मुंबई. सुरुवात करूया महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारापासून. कोकणात यंदा मान्सून नेहमीपेक्षा आधी हजेरी लावणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 5 ते 8 जून 2026च्या दरम्यान मान्सूनचा पहिला अधिकृत पाऊस धडकणार आहे. कोकणात सुरुवातीला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे मच्छीमार आणि समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. विभाग 2, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र. आता वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे. इथे मान्सूनचा प्रवास वेळेवर होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 8 ते 12 जूनच्या दरम्यान मान्सून सक्रिय होईल. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. उत्तर महाराष्ट्रात मान्सून 12 ते 15 जूनपर्यंत पोहोचेल. मात्र यंदा उत्तर महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी ओढ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. विभाग 3, मराठवाडा. मराठवाड्याची यंदाची बातमी अतिशय महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मान्सून 15 ते 20 जूनच्या दरम्यान पोहोचेल. पण लक्षात ठेवा, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. विशेष ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. विभाग 4, विदर्भ. विदर्भातील नागरिकांना सध्या भीषण उष्णतेचा सामना करावा लागत आहे, पण लवकरच दिलासा मिळणार आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली पूर्व विदर्भात मान्सून 12 ते 22 जूनपर्यंत दाखल होणार आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम पश्चिम विदर्भात मान्सून 20 ते 25 जून दरम्यान स्थिरावेल. विदर्भात जून आणि जुलैमध्ये चांगला पाऊस असेल, पण उत्तरार्धात पावसाची अनिश्चितता राहू शकते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सध्या अनेक भागात पूर्व मोसमी म्हणजेच अवकाळी पाऊस पडतो, पण हवामान तज्ज्ञांच्या मते हा मुख्य मान्सून नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अजिबात गडबडीत पेरण्या करू नये. जोपर्यंत तुमच्या भागात कमीत कमी 80 ते 100 मिमी पाऊस होत नाही आणि जमीन पूर्णपणे ओलसर होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नका. नाहीतर कष्टाचं बियाणं वाया जाईल आणि दुबार पेरणीचं संकट ओढावेल. तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्राचा कंप्लीट मान्सून रिपोर्ट. तुमच्या जिल्ह्यात सध्या हवामानाचं कसं आहे आणि पाऊस पडतोय का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शेती आणि हवामानाच्या अशा ताज्या आणि खऱ्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्र व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.